तर चला मित्रांनो, कालचा जो व्हिडिओ होता या व्हिडिओमधले 4 उत्कृष्ट कमेंटचे नावं म्हणजे एक गोलू भाऊ, अब्रुक आणि दिव्या राऊत, थँक्यू ताई, आणि श्रीकुमार लांजेवार आणि प्रमोद तालमाडे. तर धन्यवाद भाऊ, धन्यवाद ताई, तुमचा असा सपोर्ट असू द्या. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आजच्या कमेंटमध्ये सांगा. शिवलाल आय बिन ह्या भली थंडी पडून राहिली राजा. हां बाहेर नाही निघू देत ना. हां रात्रीच्या 8 वाजतापासून पुट्टे गुंडाय गांडाय करून ब्लँकेटात झोपते म्हटलं. हां मला तर वाटते ह्या वेळेला राजा गहू बी चांगलं पिकते म्हटलं कास्तकाराले. हां हो ना, कास्तकाराला पिकन पण आपला कोणता फायदा? आपला गहू नाही, चना नाही, काही नाही. काय करतं राजा? आपल्याला तर महागानच घ्यायला लागेल विकत राजा. आता पिकला किती काहीतरी महागच आहे ना. काय 36 आणि 37 रुपये किलो गहू आणले का आता? माय काय करायची बी, गरीब माणसानं खावं काची बी मरावं काही समजून नाही राहिलं राजा. ते जाऊ दे, पण कोणाला पिकवते. पण आता आम्हाला काय बोलाल ते एवढ्या रात्रीचं इकडे थंडीत? हां काही गोष्ट आहे म्हणजे काही काम आहे काय? काही नाही, मी मार्केटला चाललो होतो तिकडे. तिथं जी बिमारी 10 रस्त्यावर दिसले मामा लुटेरे आणि चिमनराव उभे होते. ते म्हणे बाबाजी आपल्याला पोल्ट्री फार्म टाकायचा आहे म्हणे. म्हणून म्हणे पहा म्हणे कुठे भेटते तर कोंबड्या. म्हणून म्हटलं हो ना, मग भेटले तर भेटले काय मग? भेटले असेल तर मग दाखवून दे. तुला माहित असेल तर जिथं असेल तिथं पोल्ट्री फार्म तिथं दाखवून दे. हां मग त्याच्यासाठी काय आम्हाला बोलावं लागते काय? हो ना, तेच तर म्हटलं तुम्हाला. आता त्याला आपल्याला काही नाही हॉटेलला फिटवायचं आहे. हॉटेल आहे का नाही, हॉटेलच्या तिथच्या पोल्ट्री फार्मच्या त्याला कोंबड्या घेऊन देऊ. बस आपण पाहू ना, करू ना गेम त्याचा. आणि त्यात तुमचं काम काय आहे? तुमचं काम म्हणजे ते चिन्नस्वामी मुत्तुस्वामी निघे दे. हां ते वेणुगोपाल अय्यर त्या तिथं याच्या लक्ष्मणच्या ढाब्या मागा आहे ते धाबा. हां तिथं चालले जातात. तिथं भेसबीस बदलून थोडासा गुंड्याचा. हां त्याला म्हणजे हप्ता द्या म्हणा. आणि तो हॉटेलला हप्ता देत वाटते ना. मग हॉटेलले तो फोन करून. हां मग हॉटेलला फोन केल्यावर तुम्ही सांगून देता का बा एवढा टाईमपर्यंत ये, नाही तर आम्ही चालू जाईन. आणि तो हॉटेलला जसा तिथून निघाला का तसं तुम्ही तिथं घुसून जाता हॉटेलच्या पोल्ट्री फार्ममध्ये. हां तिथं भेस बदलत जा आणि तिथं थोडेसे दिवाणजीचं असं काम कर जा. मी येतोच मामाला घेऊन. हां मामाला देऊ त्याच्या कोंबड्या घेऊन. पैसे तुम्ही घेऊन घे जा. पैसे घेतले बाप्पा आलं का शिवलाल, मायाबीन काही आणायचा? हां काही दिमाग चालतं राजा तुझं? आताच्या आता मायाबीन तुला दिमाग आली, आयडिया आली का बे कसं काय करायचं होतं? बरोबर आहे मग. नाही भेस बदलून गेलं तर कोणाला तुझ्या काही नाही होत. काय कसं काय कुठं. आणि बरोबर आहे राजा, तसंच करू मग. नाही कोंबड्या देऊन देऊ त्याला घेऊन 1000. हां आता बजेट किती जाय म्हणजे मामाचा? भेटला असेल तर बजेट विचारला असेल ना त्या. तसा तर बजेट त्याचा 1-2 लाखाचा आहे. हां चिमन लावती 1 लाख देतो, 3 लाखाचा बजेट आहे त्याजवळ. हां 3 लाखाला बत्ती देऊन हॉटेलले. हां त्या कोंबड्या तिकडे फरार करून देऊ तिकडे, मामाला देऊन देऊ. हां मामा बच्चे पैसे घेतले इकडे चाललं येऊ. हां तशी गोष्ट म्हणून राहिली. तुम्हाला पटत तर सांगा. बरं मग उद्या आम्ही तयार राहतो, तू तयार राह. मग सांगून देतो आम्हाला काय कसं कुठं करायचं तर उद्या. आता चला मग, आता आपल्या घरी पहिले थंडी इकडे लय आहे. नाही साडू भाऊ, आता उद्या चाललो जाऊ मग. शिवलाल भाऊले फोन बिन करून देऊ उद्या सकाळी, उद्या चाललो जाऊ. हां आता नाहीतरी आता मी बँकेतून पैसे काढून आणले. 1-1.5 लाख होते ते. तुमच्याजवळचे 2 लाख असेल ते टाकून देऊ. 3 लाखाचा घेऊन देऊ. द्या असेल द्या 2-3 हजार कोंबड्या. आणि नाही तर काय, तर 2,000 घेऊन घेऊ. 3 लाखात होऊन ना 2,000. नाही शिवलाल भाऊच्या ओळखीचे आहे म्हणते तर ते कमी करू शकते भाव. नाही मग तरी होते ना 3 लाखात 2,000 तरी होईन. का हो मामा? हां आपल्या इथं घरी आहे तो खटला तो. हां तो याटो त्याच्यात घेऊन येऊ ना. हां 2,000 मावून ना त्याच्यात कोंबड्या. नाही तर काय, तो आपल्याच घरचा घ्या लागते ना. आता आपल्याच घरचा आहे तो टेम्पो. आता तो काय कोणच्या काय येईन मग? हां त्याच्यातच घेऊन येऊ. मावते त्या 2,000 आरामात मावते. लय मोठा आहे तो. बरं जाऊ द्या, आता कोण पाहिला आता उद्याचं? हां आता रात्रभरात काय वाचते का नाही माणूस? हां एवढं जोड घ्याल पुरटी. बरं चला आता दुलेत गुंडून ठेवू. आता बल्ली थंडी पडून राजो. कसं काय राजा कशा? हां येशील गाडीवर? हां असं एवढं होत असते गाडीवालेले. हां एखाद्या पाय बी मोडला असतं झालं नाही, आलं ना अजून दवाखान्यात जाणं. हां सांगा बरं काय काम आहे? काही नाही काम म्हणजे आता काम काय एकदम लय मोठं आहे काय? नाही आता तुमच्या धाब्यापर्यंत तिकडे काम आहे थोडंसं आम्हाला. हां तिकडे चाललो होतो तर तिकडेच थोडंसं चालताय म्हटलं. देताय सोडून तिकडेच. हां तुम्ही आता धाब्याकडे चालले, आम्ही तिकडे चाललो होतो म्हणून म्हटलं देताय सोडून. काय राजा तिथं पाय ना ते शिवराज भाऊ आहे ना, इथं इसोकाट्याच्या संघटनेचे अध्यक्ष. तुम्ही त्यातले कर्मचारी आहे ना.
मग ना मग ते इले सोडून तिथपर्यंत. आता माझ गाडीवर काय तिघ मावते काय? एखाद्या पोलिसा अडवलं तर झालं ना, मग निघाल ना काम. तुम्ही मोठे किरकिरे साहेब, तुमचंही बरं अडनाव बरं ठेवलं ते किरकिरे. काय राजीव लक्ष्मण भाऊ, एवढा मोठा धाबा राजीव माया बी ना. आता पोलिस असले उतरतो ना आम्ही समोरून, मागूनच उतरतो ना आम्ही, सांगतो ना तुम्हाला. आम्हाला नाही भेव पोलिस. काय राजीव तुम्ही असे आहे. चला बरं थोडेसेच देणार सोडून तिथपर्यंत. तुम्ही असे आहे माया बी. बरं चला बा माया, आता गावातले माणसं आहे, आता गावातले काम करावंच लागते म्हणा, तसं काही नाही. बरं चला मग चला. कुठं मामा लुट रे, कुठं म्हटलं ओळखलं काय? ओळखलं म्हटलं. तुले कोण नाही ओळखत? तुले तर पुरी सारी जनता ओळखते, ही चुकाट संघटनेचा दुसरा हात होय म्हणून. नाही तुम्हाला कोण नाही ओळखत बा. तुम्ही काशीनाथ आपल्या रामपूरचे. बरं मी काय म्हणतो, शिवलाल भाऊ दिसले आहे तुम्हाला तिकडे? हो दिसले म्हणा. ते तिथं ते हे आपलं ट्रिपासाठी वाट पाठवून राहते बा ते. ते पॅसेंजरसाठी वाट पाहून राहिली तिथं वडापाशी. काही काम होत आहे तुम्हाला? नाही तर काय तर राजू, मग वाट पाहून राहिलं म्हटलं, वाट पाहू थकलो. बरं मी काय म्हणतो, नंबर बिंबर आहे का तुमचा जवळ दुसरा? पहिला नंबर दिला राजू, तो लागूनच राहिला त्याचा. बरं मित्रांनो, आजच्या एपिसोड इथपर्यंतच. कारण काही कारण असतं, काम असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवू शक्य झालं नाही. इथपर्यंतच. तर धन्यवाद तुमचा एवढं सपोर्ट दाखवल्याबद्दल. असं दररोज लाईक करा, शेअर करा, दररोज जसे नवीन कॉमेंट करा, आम्हाला पण चांगलं प्रोत्साहन मिळते, याच्याबद्दल धन्यवाद. आणि आजचा एपिसोड इथपर्यंतच. आपण पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 आता पुढच्या भागात दाखवू. काय कसं होते, कोंबड्या कशाने ते काय होते, पोल्ट्री फार्मचं ते सर्व पार्ट 3 या भागात दाखवून देऊ. तर धन्यवाद मित्रांनो.